आलात, नेमकी काय भूमिका आहे तुमची? माननीय मुख्यमंत्री महोदयांनी हा मतदारसंघ माझ्याकडे दिलेला आहे। मी या शहरातल्या मान्यवरांच्या भेटी घेण्यासाठी या ठिकाणी शहरामध्ये फिरत आहे आणि अत्यंत उत्स्फूर्त आणि चांगला असा प्रतिसाद मला या ठिकाणी लाभतो। राजश्री पाटील यांना विजयी करण्यासाठी संपूर्ण जिल्हाभरामध्ये अनेक टीम्स आम्ही यामध्ये निर्माण केल्या, त्यातला मी एक आहे। आणि खरं तर या ठिकाणी शिवसेना, भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी या सर्वांचं प्राबल्य या मतदारसंघावरती 6च्या 6 ठिकाणी आमदार आमचे आहेत आणि त्यामुळे मला असं वाटतं की कुठल्याही प्रकारची अडचण विजयामध्ये आम्हाला जाणार नाही। जास्तीत जास्त मताधिक्याने आम्ही या ठिकाणी विजयी होऊ। फक्त आता आम्हाला संपर्काला थोडासा कमी अवधी मिळालेला आहे आणि अशा मान्यवरांच्या माध्यमातून आम्ही हा संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहोत। खासदार भावना गवळी कुठेतरी नाराज आहेत, अद्यापपर्यंत प्रचारामध्ये उतरलेल्या नाही आहेत, त्यांची मनधरणी करण्याचा काही प्रयत्न केलेला आहे? 100% मी स्वतः त्यांना फोन करतो आहे, पण त्यांचा फोन नॉट रिचेबल आहे। मी स्वतः त्यांना भेटेल आणि त्यांना माननीय पक्षप्रमुख माननीय शिंदेसाहेबांचा सूचना त्यांना या ठिकाणी करणार आहेत। जाहीररित्याच माननीय मुख्यमंत्री महोदयाने त्यांच्या पुनर्वसनाच्या बाबतीमध्ये शब्द दिलेला असल्यामुळं ठीक आहे, उमेदवारी न मिळाल्यामुळं थोडीफार नाराजी असेल, पण तो 2-4 दिवसात त्या कामाला लागतील। साहेब, यापूर्वीला काँग्रेस विरुद्ध शिवसेना असं नेहमी लढत आपल्याला पाहायला मिळायची किंवा राष्ट्रवादी विरुद्ध शिवसेना, मात्र यावेळेस फक्त शिवसेना विरुद्ध शिवसेना मतदारसंघात असं चित्र आहे। नेमकं कसं मतदाराला पटवून देणार तुम्ही? आणि अर्थात आता या ठिकाणी जे आमचे कॅन्डिडेट आहेत ते उच्च शिक्षित आहेत आणि या भागातली लेक आहे, माहेर वाशिंद या भागातली आहे आणि त्यामुळं मला असं वाटतं की आणि एक 100 ते 125 शाखा गोदावरी अर्बनच्या सांभाळणारी आहे। हजारो कर्मचारी तिच्या हाताखाली काम करतात आणि कामाचा खूप दांडगा अनुभव आमच्या उमेदवाराला आहे। 15-16 तास काम करणारी ही महिला आहे आणि मला असं वाटतं की या मतदारसंघाला चांगला न्याय देऊ शकेल, कारण की मी तिला अत्यंत जवळून बघतोय, पाहतोय। मला माझ्या मुलीसारखी येते आणि मला पूर्ण खात्री माझ्या मुलीवर की ती एकदम चांगल्या पद्धतीने न्याय या भागाला देऊ शकेल। साहेब, संभाजीनगर असेल किंवा नाशिक असेल, या दोन्ही जागेचा तिढा मात्र अजून सुटत नाही आहे महायुतीचं, काय सांग? जवळपास हा तिढा सुटलेला आहे, अंतिम टप्प्यामध्ये आहे। शेवटी आता सरकार 3 पक्षाचं असल्यामुळं मागण्यावर सर्वांचा जोर असल्यामुळं या निर्णय घ्यायला अवधी लागलेला आहे, पण तो जवळपास हा निर्णय झालेला आहे। सर, तुम्ही पण इच्छुक होतात निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यासाठी? नाही, अजिबात नाही। मला पक्षाकडून ऑफर होती की तुम्ही लढलं पाहिजे। खरं तर लोक तिकीट मिळावं म्हणून प्रयत्न करतात, मी न मिळावं म्हणून प्रयत्न करत होतो आणि ते मी सक्सेस झालो त्यामध्ये। महायुतीच्या सुद्धा सांगलीच्या जागेवरनं त्यांच्यामध्ये महाविकास आघाडीमध्ये त्यांच्यामध्ये सुद्धा खूप वाक्युद्ध रंगत आहे आणि एकमेकांवर टीका केली जाते। अर्थात आता असे 3-3, 4-4 पक्ष एकत्र यायला लागल्यानंतर कोणी ना कोणीतरी दावा सांगणार आहे आणि कोणीतरी त्यामध्ये सफर होणार आहे। त्यामुळं आता तिकडं काय आणि इकडं काय या सर्व गोष्टीवर असा तिढा हा 2-4 दिवसापुरता राहील। थँक्यू। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।